नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की अद्वैत आणि कला हे आता तिकडे त्या गावामध्ये गेलेले असतात, कारण त्यांची गाडी ही फेल झालेली असते आणि अचानक मात्र तेथे त्या गावामध्ये त्यांना थांबावं लागतं। तर गावामध्ये काही उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या निमित्ताने अद्वैत आणि कला तेथे थांबतात, परंतु आता मात्र तेथे जी काही अद्वैतवर अगदी जीव ओवाळून टाकणारी मुलगी एक अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, परंतु आता तिला मात्र या मुलीला कोणीही सर्व कारस्थान करण्यासाठी सांगितलेलं असतं ते माहिती नसतं। परंतु आता मात्र ह्या सर्वमध्ये राहुलचा नक्की हात आहे असं दिसून येणार असतं, कारण आता कला आणि अद्वैत तर हे त्या ताडी पितात आणि त्या ताडीच्या नशेमध्ये आता अद्वैत हा कलासोबतच असतो। कलाने एकही त्याला क्षण काही बाजूला सोडलेलं नसतं, परंतु आता अद्वैत आणि कला तेथून घरी येतात आणि घरी आल्यानंतर मात्र आता ते पूर्णपणे एकमेकांना सांगत असतात की काय झालं काय नाही। अद्वैत पूर्णपणे हे कलाकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यानंतर मात्र आता इकडे नयनाचं जे काही कारस्थान सुरू आहे कलाच्या लक्षात येते आणि आता ते लक्षात आल्यानंतर मात्र कला ही सौरभची जी काही नयना तिला भेटायला गेलेली असते आणि कला ही तिचा पाठलाग करत या क्लिनिकमध्ये येते आणि तेथे आल्यानंतर मात्र अद्वैतला तर वेगळा संशय येतो। अद्वैत तिचा पाठलाग करत त्या क्लिनिकमध्ये येऊन पोहोचतो, परंतु त्यालाही माहिती नसतं की नयनाताईच्या कारस्थानासाठी कला इथे आलेली आहे। तेव्हा कला विचार करते की आता अद्वैतलाही सांगू किंवा नको सांगू, परंतु ती काही सांगायला तयार नसते आणि मी इथे कशासाठी आले तर ती काही त्याचं कारण देत नाही। परंतु आता मात्र कला ही सर्व काही सांगायचं ठरवते की आता नक्की ह्या नयनाताईने काय असं केलं आहे, नयनाताई काय इकडे आली होती म्हणून तिच्यावर माझा संशय होता की सौरभ का तिकडे येतो, का याचं काय कारण असेल। परंतु सौरभ मात्र आत्तापर्यंत कलाला काही सांगितलेलं नसतं, म्हणून आता कला जे खरं आहे ते अद्वैतला सर्व काही सांगते। परंतु अद्वैत आणि कला जेव्हापासून त्या गावातून येतात तर त्या मुलीचा आता या अद्वैतला फसवण्याचा एक प्लॅन असतो, कारण जर अद्वैतला फसवलं आणि तो आता तुरुंगात जाऊ शकतो, कारण तिने आता त्या मुलीने अद्वैतने तिच्यावर छेडछाड केली आणि तिच्याबरोबर त्याने संबंध केले असं काहीतरी आरोप तिने केलेले असतात आणि तो आता तिचा एक प्लॅन असतो आणि तो सुद्धा आता राहुल आणि रोहिणीला मिळून तिने हा प्लॅन केलेला असतो, कारण राहुलचा जो काही माणूस आहे तर तो त्या गावात असतो आणि ह्या मुलीला त्यांनी तेथे पाठवलेलं असतं। तेव्हा आता ठरलेल्या प्लॅन प्रमाणे अद्वैतला यात कसं गुंतवायचं आणि राहुलला हे सर्व काही चांदेकरांचा म्हणजे पिढीचा कारभार आहे तो सर्व कसा आपल्या ताब्यात घ्यायचा असं त्याचा हा प्लॅन असतो, म्हणून अद्वैतला यातून गुंतून देण्यासाठी त्याने हा सर्व प्लॅन आखलेला असतो। परंतु त्याला माहिती नसतं की त्याच्या पाठीशी ही कला किती खंबीरपणे उभी आहे, म्हणून कला आता प्रत्येक संकटातून अद्वैतला वाचवत येथे आलेली असते। सरोजला मात्र खूप राग असतो, सरोजला असं वाटत असतं की काही झालं तरी ही कला मात्र आता अद्वैतपासून लांब राहायला हवी, त्यासाठी सरोज अतोनात प्रयत्न करत असते। परंतु आता ही जे काही संकट आता अद्वैतवर आलेलं असतं तर ते संकट आता कलाने जेव्हा स्वतःवर झेललेलं असतं आणि स्वतः खंबीरपणे आता अद्वैतची त्यात साथ देते आणि अद्वैतला हे संकटातून वाचवते, तेव्हा आता सरोजचे खरे काही डोळे उघडणार असतात। तेव्हा मात्र आता त्या मुलगी ही पोलीस स्टेशनला जाते आणि ती अद्वैतवर तेथे केस ठोकते की ह्या अद्वैतने, आणि ती पोलिसांना घेऊन अद्वैत चांदेकर यांच्या घरी येते। तेव्हा आता पोलिस बेड्या वगैरे घेऊन आलेलेच असतात अद्वैतला अटक करायची म्हणून। तेव्हा आता लगेच पोलीस घरी येतात आणि म्हणतात की अद्वैत चांदेकर आहे का, तर अद्वैत हा कलासोबत हॉस्पिटलमधून घरीच आलेला असतो आणि ते दोघेही आता घरात जात असतात। तर अद्वैत आणि कला दोघेही म्हणजे पोलिसांजवळ येतात, घरातील सर्वजण तेथे जमतात। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यावेळी येथे, तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की अद्वैत चांदेकर ह्या मुलीने तुमच्यावर आरोप केलेले आहे, कारण तुम्ही तिला जबरदस्ती केलेली आहे आणि त्या कारणावरून तुमच्यावर तिने केस ठोठावलेली आहे, त्या आरोपावरून आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहोत। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब अद्वैतला बेडी दाखवतात आणि तुम्हाला आम्ही अटक करतो। तेव्हा आता हे सर्व पाहून आबांना तर धक्काच बसतो आणि अद्वैतला सुद्धा धक्का बसतो, परंतु त्याच वेळेस मात्र कला ही घरी येते आणि कला घरी आल्यानंतर लगेच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की थांबा, तुम्ही असं नाही करू शकत। तेव्हा आता कला ही त्यांना अडवते, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही कोण, तर कला म्हणते की मी त्यांची बायको कला अद्वैत चांदेकर आणि जे काही या मुलीने आरोप केले ते सर्व खोटे आहे, कारण त्या रात्री मी अद्वैत सोबत तेथे त्या गावात होते।
एक आय विटनेस आणि अद्वैत चांदेकरची बायको म्हणून माझा नवरा असलं काही करणं शक्य नाहीच, कारण कला ही अद्वैतवर किती विश्वास तिचा असतो आणि किती प्रेम असतं आता तिने मात्र दाखवून दिलेलं असतं। कारण या मुलीने जे काही आरोप केले ते खोटं आहे असं सर्वांसमोर ती आता सिद्ध करून दाखवणार असते आणि अद्वैत कसा हा निर्दोष आहे, या मुलीने का असं केलं असं हे सर्व काही पुरावे आता इन्स्पेक्टर साहेबांना कला आणून देणार असते। सर्वांसमोर मात्र आता कलाने खंबीरपणे अशी अद्वैतची साथ दिलेली असते। अद्वैत तर आता आणखीनच कलाच्या जवळ जाणार असतो आणि कला खरंच किती स्वाभिमानी आहे, आपल्यासाठी काय काय करते काय काय नाही, प्रत्येक संकटात ती आपली बायकोच्या हक्काने साथ देते। म्हणून आता अद्वैत सुद्धा अगदी कलावर खुश झालेला असतो आणि कला असे काहीतरी पुरावे देऊन अद्वैतला आता या संकटातून वाचवते। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।